वशीकरण गंध कसं बनवायचं? मित्रांनो, श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी सौरभ देशमुख गुरुजी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज वशीकरण गंध, कपाळाला जे आपण गंध लावतो साधं गंध असतं, पण समोरच्याला वश करणारं, आपल्याकडे आकर्षित करणारं गंध कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही या आपल्या युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर पहिल्यांदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये मला तुमचं मत सांगा. मी तुमचं मत कमेंट वाचतो सुद्धा आणि तुम्हाला उत्तर देखील देतो. तुमचा कोणताही प्रश्न असेल विचारू शकता. मित्रांनो, वशीकरण गंध हा प्रकार तुम्हाला पूर्ण सांगण्याआधी एक गोष्टीची खात्री घ्या. हे गंध कसं बनवायचं, ही कृती खूप गुप्त आहे. मी तुम्हाला सर्व काही माहिती देणार आहे. तुम्ही जर का व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला माहिती पूर्ण कळणार नाही, कृती व्यवस्थित समजणार नाही. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो बघेल त्याला समजेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, वशीकरण तिलक, वशीकरण गंध कसं बनवायचं हे सांगतो. सर्वप्रथम थोडीशी माहिती देतो. माहितीशिवाय तर तुम्ही गंध बनवू शकत नाही, याचा प्रभाव सुद्धा तुम्हाला समजणार नाही. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पहिल्या काळामध्ये निवडणुकी असायच्या, आता सुद्धा निवडणुकी होतात. तर बऱ्याचदा कपाळाला नाम वडून गंध लावून, आकर्षक असं काही गंध लावून माईक वरती संभाषण करण्यासाठी व इतर गोष्टीसाठी ते लोक यायचे. त्यावेळेला प्रजा काय व्हायची, प्रजा संमोहित व्हायची, त्यांच्याकडे पाहत राहायचे, आकर्षक व्यक्ती ती वाटायची. आताच्या काळामध्ये ती गोष्ट नाहीत करत, कारण की हे खूप अंधश्रद्धा मानतात. अंधश्रद्धा आहे एका पिरियड पर्यंत, पण काही गोष्टी वैदिक शास्त्रानुसार सत्य आहेत. आपण जे कर्म सांगतोय वैदिक शास्त्रानुसार आहे, ना की तांत्रिक शास्त्रामुळे. तांत्रिक गोष्टीची माहिती आहे, ती माहिती तुम्हाला मी देतच असतो. तर अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून प्रजा संमोहन होते. मग आता कोणती कोणती कामं तुमची होणार हे गंध लावल्यावरती? प्रथम, शरीरामध्ये ओरा मंडल जो असतो आपल्या अवतीभोवती तो साफ व्हायला सुरुवात होणार. दुसरी गोष्ट, तुमची एकाग्रता वाढणार. त्यानंतर तुमची समोरची जी व्यक्ती आहे तुमचं बोलणं पूर्ण ऐकून घेणार, तुमच्यावरती इंटरेस्ट तयार करणार, तुमच्याकडे आकर्षित होणार. असा एक विषय आहे ज्यांची लग्न जमत नाही, हे गंध लावून जर का गेले तर लग्न जमण्यास मदत ही होऊ शकते. आणि राहिलेली एक गोष्ट तुम्हाला अशी सांगायची, यांची नोकरीमध्ये अडचणी आहेत व इतर गोष्टीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्यामध्ये सुद्धा त्यांना यश मिळते. आता ही गोष्ट झाली एक. आता हे तिलक बनवायचं कसं, तर ही कृती तुम्ही मित्रांनो व्यवस्थित लक्षात घ्या. आता वैदिक शास्त्रानुसार तुम्हाला मी जी कृती सांगणार आहे, कृती व्यवस्थित लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. सर्वप्रथम, 2 प्रकारच्या तुळशी असतात. पहिली तुळस कृष्ण तुळस, दुसरी तुळस राम तुळस. जी कृष्ण तुळस आहे तिचे जे पानं आहेत थोडेसे काळसर असतात बघा. जे पानं आहेत थोडेसे काळसर असे असतात, ती आहे कृष्ण तुळस. आणि एकदम हिरवी आहे ती कोणती आहे? विष्णू तुळस, म्हणजे राम तुळस म्हणू शकता, विष्णू तुळस म्हणू शकता. आपल्याला या कृतीसाठी कृष्ण तुळस घ्यायची आहे. आणि कृष्ण तुळस का घ्यायची? कृष्ण संमोहन शक्ती कृष्ण म्हणजे विष्णूंकडे भरपूर आहे. काय आहे? संमोहन शक्ती कृष्ण भगवंताकडे भरपूर आहे. नारायणाकडनं आपल्याला ही पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची आहे. तर जी तुळस आहे तुम्हाला आणायची आहे. कधी आणायची आहे दिवस सांगतो. तुम्हाला ही तुळस आणताना मोस्टली शुक्रवार पाहून आणायचं आहे. शुक्रवार पाहून तुळस तुम्हाला घेऊन यायची. तुमच्या घरातली तुळस हे करू नका, चालत नाही. तुम्ही एखाद्या जिथे झाडं विकतात अशा ठिकाणी, किंवा कुठे तुळस तुम्हाला माहिती असेल उगवलेली आहे अनोळखी जागेत तिथे, किंवा तुम्ही स्वतः मंजुळा टाकून तुळशीच्या तुळस दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी उगवून ती तुम्ही आणू शकता. पहिल्यांदा तुळस आणायची कशी आहे? शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर जायचं आहे, तिथे त्या तुळशीच्या झाडाला हळदी कुंकू व्हायचं आहे, पाणी व्हायचं आहे. आणि तिला सांगायचं आहे, मी शनिवारी तुला न्यायला येईल तुळशी माते, माझ्यासोबत चल आणि माझे सर्व कार्य पूर्ण कर. जशी साथ होती राधेची कृष्णाला, तशी साथ राहू दे तुझी मला, असं म्हणायचं आणि नमस्कार करून यायचं. आता तुळस
जी आहे, तुळशी सखी पापहरणी पुण्य ते नारद मुने. लक्षात घ्या, तुळस सर्व काही पाप हरणारी आहे. मग ती उगवलेली जी काही तुळस आहे, ती तुळस आपल्याला शनिवारी, शुक्रवारी बोलायचं करायचं आणि शनिवारी घेऊन यायची आहे. शुक्रवारी आणायची नाही, शुक्रवारी बोलायचंय, हळदी कुंकू व्हायचंय, पाणी व्हायचंय, नमस्कार करायचाय आणि शनिवारी न्यायला जायचंय तिला. कारण की तुम्ही शुक्रवारी तिला आमंत्रण दिलंय, तुळशी मातेने तुला न्यायला येणार आहे माझ्यासोबत चल म्हणून. तुळशी मातेला घरी घेऊन यायचं शनिवारी, स्वच्छ धुईची व्यवस्थित, पानं हे वेगळे काढायचे. तुळशीच्या खालचं जे मूळ आहे ते महत्वाचं आहे. ती मूळ जे आहे ते महत्वाचं आहे. ते मूळ आपल्याला लागणार आहे. मुख्य एक गोष्ट लक्षात ठेवा, जी तुळस तुम्ही काढणार आहे जमिनीतून, ती काढताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं धातूचं शस्त्र वापरायचं नाही. म्हणजे खुरप, त्यानंतर खांदण्यासाठी काय गोष्टी धातूच्या वापरायच्या नाही. तुम्ही लाकडाच्या तुकड्यांनी ते खांदून काढू शकता किंवा हाताने. लक्षात ठेवा, त्याला जर का कुठल्याही मेटलचा स्पर्श झाला तर काम करणार नाही. तुम्हाला हाताने उकरून काढावे लागेल किंवा काटकी वगैरे घेऊन तिने खांदून काढावी लागेल. नंतर ना जी आणलेली तुळस आहे, ती तुळस तुम्हाला स्वच्छ धुवायची आहे शनिवारी, व्यवस्थित कट करायची हातानेच, पानं दुसरीकडे ठेवून द्यायची आणि जी मुळी आहे खाली उगवलेली जमिनीत असणारी मुळी जी आहे, ती मुळी तुम्हाला लागणार आहे. आता यासोबत लागणारी दुसरी गोष्ट कोणती, तर केसर. आता जी मुळी तुम्ही आणलेली आहे ती मुळी तुम्हाला सहाणीवरती उगवायची आहे आणि केसर आणि ती मुळी, जी तुळशीची खालची मूळ आहे ती आणि केसर, त्या दोन गोष्टी घ्यायच्या. आणि ओरिजिनल रक्तचंदनाचं जर का तुम्हाला लाकूड छोटस मिळालं, आता मला लाकूड म्हणजे का बोलतोय, पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हे सहज मिळून जातं. रक्तचंदनाचं छोटेस लाकूड असतं, सहाणीवरती उघडून तुम्ही गंध तयार करू शकता, ते घेऊन यायचं आहे. आणि सहाणीची पूजा करायची, सहाणीला हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा, सहान धुईची व्यवस्थित आणि त्याच्यावरती ती मूळ, ते चंदन आणि केसर सर्व उघळून घ्यायचं व्यवस्थित. व्यवस्थित उघळून गेल्यानंतर एकदम बारीक असं त्याचं हे होईल, रंग त्याचा थोडासा चेंज होईल, कारण की केसरचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. त्या पद्धतीने तुम्ही एक नाही म्हणलं तरी 1 तोळा जरी तुम्ही ते तयार केलं तरी पुरेसं आहे. पण त्याच्यामध्ये केसरचं प्रमाण हे जास्त पाहिजे. एकदम उघळून एकदम पातळ करायचं आहे ते तुम्हाला, पेस्ट सारखं. चंदनाच्या लाकडाने उघळू शकता तुम्ही. उघळून पेस्ट करायची आहे आणि त्याला ती पेस्ट उघळल्यानंतर तुम्हाला वाळण्यासाठी तसंच घरामध्ये ठेवायचं आहे. त्याला स्त्रीचा स्पर्श होता कामा नये, तुम्ही कुठेही ठेवू शकता. वाळल्यानंतर सर्व काही डबीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. डबीमध्ये भरल्यानंतर आता ते त्याचा कलर पिवळा होऊ शकतो. जर का तुम्हाला पिवळं नको असेल तर ओरिजिनल हळदीचं कुंकू मिळते मार्केटमध्ये. जर तुम्ही गेला तर हळदीचं ओरिजिनल कुंकू मिळतं, जे लाल कलरचं असतं. तर ते त्याच्यामध्ये समप्रमाणात मिक्स करून तुम्ही रोजच्या रोज ओलं करून हवं असं कपड्याला लावून जाऊ शकता. याने काय होतं, प्रजासंमोहन, आकर्षण आणि सर्व काही गोष्टी. आता हे सिद्ध कसं करायचं, गंध तर तुम्ही तयार केला, तर हे सिद्ध कसं करायचं, तिलक तर तयार केलं, सिद्ध कसं करायचं. तर सर्वप्रथम देवाऱ्यापाशी बसायचं आहे. एखाद्या डबीमध्ये, एक शक्य झाली तुम्हाला लाकडी डबी जर का छोटी मिळाली तर लाकडी डबी आणा, त्यामध्ये त्याची ऊर्जा जास्त पॉवरफुल राहते. मेटल लागलं तर थोडी ऊर्जा कमी जास्त होते. जर का तुमच्याकडे लाकडी डबी एखादी असेल तर उत्तम राहील. समजते, लाकडी डबी मिळाली छोटी तर नक्की आणून ठेवा, पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळते. देवघरापाशी लाकडी डबीमध्ये तुम्ही ते घेऊ शकता किंवा प्लॅस्टिकची डबी सुद्धा चालेल. घेऊन तुम्हाला हा मंत्र म्हणायचा. मंत्र मध्ये सुद्धा तुम्हाला दिला होता. मंत्र असा आहे, ज्ञाना म्हणे चेतासी देवी भगवती अमुख बलकुंज मोहाय महामाया नियच्चती. हा मंत्र आहे. हा मंत्र समोर डबी ठेवायची देवघरापाशी, हातामध्ये माळ घ्यायची रुद्राक्षाची आणि हा मंत्र डबीकडे पाहत, त्या तिलकाकडे पाहत 108 वेळा जपायचा आहे हा मंत्र.
हा मंत्र जपून झाल्यानंतर ना ते गंध बंद करून ठेवून द्यायचं. ते गंध लेडीजला दाखवायचं नाही. तुम्ही बनवलं, तुम्हीच बघायचं, तुम्हीच लावायचं. हे गंध तयार करताना तुम्ही बनवू शकता, सगळ्यांसमोर बनवा, काही प्रॉब्लेम नाही. पण एकदा ते गंध वाळलं की ते तुमचं वैयक्तिक आहे. तुम्ही ते कुणाला दाखवायचं नाही. जप झाल्यानंतर न किंवा कोणी घरात नसताना तुम्ही सिद्ध करू शकता. सिद्ध करायचा वाळ काळ काही नाही. शनिवारी तुम्ही एकदा त्याला सहाणीवरती ओघळून घेतलं, सर्व काही डबीमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं किंवा वाळण्यासाठी तसंच जर का तुम्ही सेफली तुमच्या घरामध्ये कुठे ठेवलं तरी चालण्यासारखं आहे. काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्याला स्त्रीचा स्पर्श होऊ देऊ नका, त्याला चालत नाही. थोडासा प्रक्रिया वेगळी आहे, जास्त डीप मध्ये जाणार नाहीये, नाहीतर परत शंका कुशंका नको म्हणून. तर हा प्रयोग तुम्ही नक्की करायचा आहे. आणि तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये तुमचे कोणते कोणते कामं व्हायला लागलेत हे तुम्ही मला सांगा. फक्त महत्वाची एक गोष्ट, तुमचा सपोर्ट पाहिजे असं मिळत नाही मित्रांनो. एवढ्या प्रेमाने व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो, सपोर्ट तुमचा मला हवा असं मिळत नाही. तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपणच सनातनी आहेत, आपणच स्वामी भक्त आहेत. आपण एकामेकाला सपोर्ट केला तरच कुठे आपली फॅमिली मोठी होईल. आता आपले 1K सबस्क्रायबर तर झालेलेच आहेत, पण सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व कोणता प्रश्न तुम्ही विचारू शकता, मी तुम्हाला उत्तर देतो. कमेंट वाचताना उत्तरही देतो, त्यामुळे नक्की प्रश्न विचारू शकता. भेटूयात परत नवीन व्हिडिओवरती. श्री स्वामी समर्थ. चला.